राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींची भेट होईल। केंद्रीय दक्षता आयुक्तांच्या मुद्द्यावरती ही भेट घेतली जाईल। केंद्रीय दक्षता आयुक्तांच्या मुद्द्यावरती भेट होईल अशी माहिती आहे। मुख्य निवडणूक आयुक्तांचा मुद्दा देखील या भेटीच्या केंद्रस्थानी असेल। दोन्हींच्या नियुक्ती प्रक्रियेवर राहुल गांधी यांचा आक्षेप आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होणार आहे। राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे। सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। अनेक मुद्दे चर्चेत आहेत। दरम्यान केंद्रीय दक्षता आयुक्तांच्या मुद्द्यावरती भेट घेणार आहेत आणि त्यासोबतच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भात सुद्धा ही भेट होणार आहे। दोन्हींच्या नियुक्ती प्रक्रियेवरती राहुल गांधी यांनी आपला आक्षेप नोंदवलेला आहे। या भेटीदरम्यान राहुल गांधी आपले मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडतील। त्यानंतर या सगळ्या संदर्भात नेमके काय निर्णय घेतले जातात याकडे देखील लक्ष असेल। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, नेमके काय आक्षेप आहेत राहुल गांधींचे? तर राहुल गांधी हे केंद्रीय माहिती आयुक्त या संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून अपेक्षित आहेत की त्यांनी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली जी समिती असते त्या समितीकडून त्यांनी या संपूर्ण निवड प्रक्रियेमध्ये भूमिका बजावायची असते। परंतु याचे सर्वसाधारणपणे 3 सदस्य असतात आणि हे 3 सदस्य हे यापैकी जे राहुल गांधी आहेत ते एकमेव सदस्य असतात जे विरोधी पक्षांचे आहेत आणि इतरत्र 2 सदस्य जे आहेत ते केंद्रीय मंत्री आणि त्यांच्यासोबत पंतप्रधान असे असतात। त्यामुळे या संपूर्ण विषयात जेव्हा माहिती आयुक्तांच्या अनेक ठिकाणच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये खटले सुरू आहेत सर्वोच्च न्यायालयात की माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी व्हावी लागते आणि त्या अंमलबजावणीच्या दृष्टीने जे म्हणून अपेक्षित पदं भरली गेली पाहिजेत ती केली व्हायला हवी आणि त्या दृष्टीने म्हणून केंद्रीय माहिती आयुक्तांच्या नेमणुका आणि या संदर्भातली जी समिती असते त्यांच्या बैठकीत ही नावं क्लिअर झाली पाहिजेत। त्यामुळे आता राहुल गांधी हे नरेंद्र मोदींना भेटतील तेव्हा स्वाभाविक ते त्यांचे आक्षेप मांडतील की अनेक माहिती कायद्यासंदर्भात जे नवे बदल झाले किंबहुना अनेक ठिकाणी माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात विरोधी पक्षाला काही जे वेगवेगळे आक्षेप आहेत तर त्या सगळ्या विषयीची माहिती देखील राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना देतील। आता आपल्याला हे पाहावं लागेल की सरकारच्या वतीने जी नावं निश्चित केलेली असतील माहिती आयुक्तांच्या नेमणुकांसाठी वेगवेगळ्या राज्यांच्या किंवा केंद्रीय माहिती आयोगामध्ये सुद्धा तर त्यावर एकमत होतंय का केंद्र सरकारचं आणि विरोधी पक्ष नेता राहुल गांधींचं? जर ते एकमत होऊ शकलं तर बरोबर आहे। आणि आज सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची आहे। भेटीत नेमकं काय होतं त्याचे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।